नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर. तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी, सी-टेटचा जर अभ्यास करत असाल, तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये बालमानसशास्त्र या घटकाला किती महत्त्व आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. बालमानसशास्त्र हा स्कोरिंगचा विषय असतो. त्याच्यामुळे शास्त्रातील जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, ते आपण पाहणार आहोत. त्यातील सुरुवातीचा जो पॉइंट आहे, मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती या विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय? तर मानसशास्त्र म्हणजे कोणी म्हणते मनाचे शास्त्र, कोणी म्हणते मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र. तर एक-एक करून शास्त्रज्ञ त्यांच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र. मानसशास्त्र म्हणजे सुरुवातीला आत्म्याचे शास्त्र म्हटलं मानसशास्त्राला, सायन्स ऑफ सोल. आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मनाचा वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. अशा वेगवेगळ्या मानसशास्त्राच्या व्याख्या आपल्याला माहिती आहेत. परंतु मानसशास्त्राच्या जो अभ्यासाला सुरुवात आहे ती अरिस्टॉटलच्या काळापासून झाली आणि 19वे शतक मानसशास्त्राचे शतक मानले जाते. इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून या अभ्यासाला सुरुवात झाली. मानसशास्त्र किंवा सायकॉलॉजी हा जो शब्द आहे, हा ग्रीक भाषेतील म्हणजेच जी लॅटिन भाषा आहे त्याच्यातील सायको म्हणजे आत्मा आणि लॉगस म्हणजे विचार किंवा शास्त्र यापासून बनलेला आहे. त्याच्यानंतर आता हे अरिस्टॉटल आहेत. अरिस्टॉटलने मानसशास्त्राचा सर्वात पहिला ग्रंथ लिहिला, जो की आहे डी ॲनिमा. आणि मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही त्यांची व्याख्या आहे. म्हणजे अरिस्टॉटल आत्मा असं लक्षात ठेवायचं. अरिस्टॉटलने मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र. परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो, की अरिस्टॉटलची खालीलपैकी व्याख्या किंवा आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाची आहे? तर आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की ती अरिस्टॉटल यांची आहे. आणि त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला? तर डी ॲनिमा. डी ॲनिमा हा मानसशास्त्राचा सर्वात पहिला ग्रंथ आहे आणि अरिस्टॉटलपासूनच मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत. त्याच्यानंतरचे जे शास्त्रज्ञ आहेत ते आहेत प्लूटो. प्लूटो हे ग्रीक तत्वज्ञ होते. अरिस्टॉटल पण ग्रीकच तत्वज्ञ होते आणि प्लूटो हे पण ग्रीक तत्वज्ञ होते. त्यांनी रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला. म्हणजे हे प्लूटोने रिपब्लिक ग्रंथ लिहिला. अरिस्टॉटलने डी ॲनिमा. म्हणजे हे एक्झाममध्ये असे जोड्या लावायला क्वेश्चन येतात. म्हणून लक्षात ठेवायचे कुठल्या शास्त्रज्ञाने कुठला ग्रंथ लिहिला. आणि त्यांनी कशावर भर दिला किंवा कशासंबंधीचे विचार मांडले? तर त्यांनी व्यक्तिभिन्नतेचे संबंधीचे विचार मांडले. म्हणजे त्यांनी त्यांच्या असं लक्षात आलं, की काही मुलं अभ्यासात खूपच जास्त हुशार असतात. काही मुलं अभ्यासात खूप कमी असतात. त्यांचा स्मरणशक्ती चांगली नसते. अशा पद्धतीने मुलांचे निरीक्षण केले आणि व्यक्तिभिन्नतेवर संबंधीचे विचार मांडले. त्याच्यानंतरचे जे शास्त्रज्ञ आहेत ते आहेत क्विंटिलियन. तर क्विंटिलियन हे रोमन शिक्षणतज्ञ आहेत. त्यांनी बुद्धीला महत्त्व दिले. क्विंटिलियन कुठले आहेत? तर रोमन. अरिस्टॉटल ग्रीक, प्लूटो ग्रीक आणि क्विंटिलियन हे रोमन शास्त्रज्ञ आहेत. तर त्यांनी कशाला महत्त्व दिले? तर त्यांच्यानुसार एखादा विद्यार्थी गणितात चांगला असतो, एखादा विद्यार्थी भाषेमध्ये चांगला असतो. तर आणि एखादा विद्यार्थी व्यवहारामध्ये, प्रॅक्टिकलमध्ये खूप स्ट्रॉंग असतो. तर सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी एकाच साच्यात न मोजता प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कलागुणानुसार, त्याच्या बुद्धीनुसार महत्त्व द्यावे आणि व्यक्ती घडवताना किंवा वक्ता घडवताना व्यक्तीच्या बुद्धीला महत्त्व द्यावे, हे क्विंटिलियन यांनी विचार मांडले आहेत. तर क्विंटिलियन यांनी लक्षात काय ठेवायचं? हा रोमन शिक्षणतज्ञ आहे. त्याने बुद्धीला महत्त्व दिले. हे क्विंटिलियन यांच्या बाबतीत महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. नंतरचा जो शास्त्रज्ञ आहे तो आहे विल्यम वुंट. विल्यम वुंट हा मानसशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा शास्त्रज्ञ आहे. मानसशास्त्राचे जनक कोण? तर विल्यम वुंट हे मानसशास्त्राचे जनक आहेत. 1879 मध्ये विल्यम वुंट या जर्मन शास्त्रज्ञाने जर्मनीतील लिप्जिग येथे विद्यापीठातील जगातील पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली आणि त्याने मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने केला. म्हणजे विल्यम वुंट हे कुठले शास्त्रज्ञ आहेत? तर जर्मनीमधले आहेत. त्यांनी 1879 मध्ये जगातील पहिली लिप्जिग येथे प्रयोगशाळा सुरू केली आणि बोधावस्थेचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने होऊ शकतो, हे त्यांनी सांगितले. आणि मानसशास्त्राचा जनक कोण? तर मानसशास्त्राचा जनक विल्यम वुंट आहे. म्हणून विल्यम वुंटच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, की विल्यम वुंट मानसशास्त्राचे जनक, जगातील पहिली प्रयोगशाळा त्यांनी सुरू केली आणि बोधावस्थेचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने होतो, हे त्यांनी सांगितले. त्याच्यानंतर
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मानसशास्त्राच्या आणि महाराष्ट्र टी शिक्षक पात्रता परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत जे वेगवेगळे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.